नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे कोट्यावधी लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे मिळून 3000 रुपये कधी मिळणार हे सर्व जे आहे आदिती तटकरे मॅडमनं सांगितलेलं आहे. चला हा सर्व काय सांगितलं आपण माहिती घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये काही महिलांना 5 लाख महिलांना काही कारणावर अपात्र केलं होतं, पण आता हे आकडा मित्रांनो जवळपास 10 लाखावर गेल्याचं दिसत आहे. यामध्ये मग स्वतःहून अर्ज मागे घेतलेले असतील, निराधार महिला असतील, ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहने असतील, अशा सर्व महिलांना जवळपास 10 लाख महिलांना आतापर्यंत मित्रांनो या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी मिळणार हे सर्वांना आता प्रश्न पडलेला आहे. तर मागं जे आहे मित्रांनो 24 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला होता, पण आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, कारण की फेब्रुवारी महिनासुद्धा उलटून फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आणि मार्चचा महिना लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही महिन्याचे पैसे जे आहे एकदाच अकाउंटवर पडणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा होत होती. आता राज्य सरकारकडून अर्थातच आदिती तटकरे मॅडमकडून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याचं कळवण्यात येत आहे. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन मित्रांनो जे आहे 8 मार्च रोजी असतो, म्हणून 8 मार्च रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणं अपेक्षित आहे. कारण फेब्रुवारी आणि मार्च अशा पद्धतीनं 1500 रुपये देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आणि मलाही प्रश्न पडलेला की सरकार म्हणलं होतं की 2100 रुपये कधी देणार, पण आणखी त्यावर काही तोडगा निघालेला नाही. आश्वासन दिलं होतं 1500 रुपये देण्यात येत आहेत, तर 600 रुपये म्हणलं तर महिन्याला खूप लॉस होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो 2100 रुपयाचा जे मुद्दा आहे, आता अधिवेशन आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. अर्थसंकल्प अधिवेशन, या अधिवेशनामध्ये मोठा मुद्दा या ठिकाणी उचलला जाणार. यामध्ये पोलीस भरतीचा प्रश्न असतील, यामध्ये 3 लाख रुपयाचं शेतकऱ्याचं कर्जमाफ असेल यावर मुद्दा उचलणार. या ठिकाणी सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 भाव देण्याचं बोलले होतं ते मुद्दा उचलणार. या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी करणार याचा मुद्दा उचलणार. आणि सर्वात मोठी 5 जे किमती आहेत, 5 किमती अर्थातच जे आपली भाववाढ, 5 किमतीचे भाव स्थिर ठेवण्यात येतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे. आज एकीकडे मित्रांनो तेलाचे भरमसाठ भाव वाढत आहेत, एकीकडे दुसरे खाद्यपदार्थाचे भरमसाठ भाव वाढत आहेत. अशा पद्धतीने मिळून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठी विरोधकाकडून मोठी आपल्याला अपेक्षा असणार आहे. म्हणून मित्रांनो हे जे आहे 3000 रुपये हे तात्काळ 8 मार्चच्या पूर्वसंध्येला देणार, कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सुरू होत आहे. कारण की त्यांचा हा मुद्दा गरम आणि उचलण्यात धरण्यात येईल. तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 3000 की 1500 रुपये मिळणार. तर मित्रांनो याचं उत्तर 3000 येऊ शकतं, कारण की जानेवारी महिन्याच्या 24 तारखेला लास्ट टाईम 1500 रुपये दिला होता. पण आता जे आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं दोन्ही हप्ते जे आहे 8 मार्चला म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळतील. तर मार्च महिन्याचे पैसेसुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील. अर्थातच दोन्ही महिन्याचे मित्रांनो एकदाच हप्ते मिळण्याची दाट शक्यता आहे. महिलांना प्रतिसाद लाडक्या बहिणींना मिळतो, त्यातून विरोधकामध्ये निराशा पसरला आहे. कारण याच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर मित्रांनो सरसगट महिलांना प्रत्येकी 1500 रुपयाचा लाभसुद्धा दिला होता. पण आता जवळपास 10 लाख महिलांना त्यांच्यावर अन्याय केल्याचं दिसत आहे. कारण की 10 लाख महिलावर आता मित्रांनो त्यांना अपात्र केलं, त्यांचे पैसे रद्द करण्यात आलेले आहेत. त्यांच्या नावावर आता विविध अटी लावून त्यांचे ते त्रुटीमधून त्यांना काढल्या जात आहे. ते अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीवर अन्याय होत आहे. विधानसभा निवडणूक लाडकी बहिणीवर गेम चेंजर ठेवली होती, सर्वांना माहीतच आहे. दरम्यान जुलै आणि जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येकी
10,500 रुपये मिळाले आहेत आणि अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, कोणाचे जरी काही प्रश्न असतील तर तुम्ही मित्रांनो नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्यावर आपण नक्की प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की आपण या ठिकाणी प्रयत्न करू मित्रांनो. आणि आय होप की तुम्हाला व्हिडिओ जर समजला असा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, ज्या महिलांना आत्तापर्यंत म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही अशासुद्धा व्हिडिओ बघणाऱ्यांनी या ठिकाणी कमेंट करा. कारण जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा पद्धतीनं तिन्हीसुद्धा महिन्याचे या ठिकाणी हप्ते मिळू शकतील. कारण की हे आपल्याला थोडं वेट करावं लागणार आहे. कोणी मित्रांनो आधार शेडिंग चेंज केला असेल, कोणी आधार KYC केलं असेल, आपलं बँक खातं चेंज केलं असेल तर अशा महिलांनासुद्धा हप्ता मित्रांनो आले नसतील. म्हणून आपल्याला एवढा महिना वाट पाहावा लागणार आहे. आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये नक्कीच मागचा हप्ता तरी नाही पण पुढचा हप्ता नक्की येऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो.